नमस्कार. मी सीए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आपण बोलणार आहोत 20-10-70 रूल. येस, म्हणजेच 20-10-70 नियम. समजून घेऊया काय आहे हा 20-10-70 नियम. जेव्हा तुम्ही काही अर्न करता, काही इन्कम तुमच्याकडे येते, म्हणजेच असं समजा की रुपये 100 तुम्हाला मिळाले, तर त्या 100 मधले 20 रुपये हे पहिले तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे. त्याच्यानंतर जे 10 रुपये आहेत ते तुम्हाला सेव्ह करायचे आहे. आणि राहिलेले 70 रुपये तुम्हाला खर्च करायचे. तर हा हा आहे 20-10-70चा नियम. आता हा नियम तयार करण्याच्या मागे किंवा सांगण्याच्या मागे माझा हेतू हाच आहे की आपण बऱ्याचदा काय होतं, आपण जेव्हा केव्हा आपल्याकडे पैसे येतात, मग ती आपली महिन्याची सॅलरी असू दे किंवा बोनस असू दे, इन्सेंटिव्ह असू दे, कुठलीही इन्कम असू दे, आपण पहिले खर्च करायला बघतो. आणि खर्च करायला बघतो आपण असं समजतो की नाही, आपण चला ठीक आहे, आपण नंतर खर्च करून झाल्यानंतर काही राहिलं आणि मग आपण इन्व्हेस्ट किंवा सेव्ह करायचा विचार करतो. तर तसं कधी होत नाही. करायला गेलं तरी होत नाही. आपण खर्च करायला लागलं की फक्त आपल्याकडून खर्चच होतो. मग तो ना इन्व्हेस्ट करायला राहत ना सेव्ह करायला राहत. म्हणून कधी पण तुम्हाला कुठलेही पैसे मिळो, मग ती तुमची रेग्युलर सॅलरी असो, बोनस असो, इन्सेंटिव्ह असो, कुठलीही इन्कम असो, त्या इन्कम मधला पहिले तुम्हाला 20% वाटा हा इन्व्हेस्टमेंटसाठी काढायचा आहे. त्याच्यानंतर 10% वाटा हा सेव्हिंगसाठी, म्हणजे कसं, कधी कधी आपल्याला काही गोष्ट एक इमर्जन्सी फंड असायला हवा. तर तो 10% जो आपला सेव्हिंगचा होणार आहे ना, तो आपल्याला इमर्जन्सी फंड क्रिएट करेल. आणि 20% पहिली आपली इन्व्हेस्टमेंट सुरू होईल, थोडं आपल्याला जेव्हा नंतर आयुष्यामध्ये लागण्याच्या हेतूने. आणि मग राहिलेला 70% जो भाग आहे तो आपल्याला खर्च करायला वापरायचा आहे. तुमचे जे दैनंदिन महिन्याचे खर्च आहेत ते जे काही आहे आवश्यक गरजेचे, त्यासाठी तुम्ही वापरू शकता. पण जेव्हा तुम्ही सुरुवातीला हा 20% आणि 10%चा वाटा बाजूला काढणे, तेव्हा असंच तुम्हाला समजायचं की आपली सॅलरी किंवा आपली इन्कम त्या महिन्याची 70 रुपयेच आहे किंवा 70%च आहे. आणि मग आपल्याला त्यानंतरच आपण ह्या गोष्टीकडे आपल्याला हे इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग होऊ शकतं. पण तुम्ही जर म्हटलं नाही, माझी आता इन्कम तशी नाही आहे, मी नंतर करीन, थोडं अजून वाढू द्या, थोडं अजून वाढू द्या, तर होणार नाही. हा नियम ज्यांना कोणाला 10 ते कमीत कमी आजकाल सर्वांना 10,000 सॅलरी तर नक्कीच असते. तर तुम्ही तेव्हापासून त्याच्यातही तुम्ही सेव्ह करायला पहा. ज्यांना कोणाला 20% मग असे जमत नसेल तर त्यांनी 10, 5 असं सुरुवात करा. पण सुरुवातीलाच तुम्हाला काहीतरी पैसे हे बाजूला काढायचे आहेत, ज्याच्यातून तुमची इन्व्हेस्टमेंट व्हायला हवी आणि सेव्हिंगही व्हायला हवी. त्यामुळे हा 20-10-70चा नियम आपल्याला प्रत्येकाला, म्हणजे जो कोणी आता वयाच्या सुरुवातीला 20-21व्या वर्षी काहीही इन्कम तुम्ही कमवायला सुरुवात केली, तुमच्याकडे काही पैसे यायला लागले, की तुम्हाला हे करायचं आहे. हा. आणि जेव्हा कोणाला बोनस मिळतो, इन्सेंटिव्ह मिळतो, जास्तीचे पैसे आपल्याकडे येतात, त्यावेळी 20-10-70च्या ऐवजी तुम्हाला 40% हा इन्व्हेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर 20% तुम्हाला सेव्हिंग करायचं आहे आणि मग राहिलेला 40% तुम्हाला खर्च करायचा आहे. म्हणजे त्यावेळी थोडंसं प्रपोर्शन आपल्याला थोडासा नियम बदलायचा आहे. कारण का ते आपल्याकडे आलेले जास्तीचे पैसे आहेत, बोनस हा आपल्या जास्तीचा पैसा असतो. तर आपल्याकडे बरेच लोक बोनस काय किंवा काय, दिवाळी बोनस असो, नवीन वर्षाचा बोनस असो, आलं की आलं, आपण पहिले खर्च काय करायचा यावर विचार करतो. पण आपण हा विचार करत नाही, कोणीही हा विचार करत नाही की आपल्याला इन्व्हेस्ट कुठे करायचं, आपल्याला सेव्ह किती करायचे आलेल्या पैशांपैकी. म्हणून आपल्याला विचारांवरती आपल्याला काम करायचं आहे. ह्यातही आपल्याला महत्वाचं आहे आपल्या वैचारिक पातळीवरती काम करणं. विचार तुमचे
चांगले असायलाच हवेत. वैचारिक पातळीवर तुम्हाला काम प्रत्येक गोष्टीवर करण्याचा उपयोग होईल. म्हणून तुमचा दृष्टिकोन बदला, तुमचे विचार बदला, तर तुमची दिशा बदलेल. तुम्हाला नवीन काय ना काहीतरी छान असं तुम्हाला त्याच्यातून उमजत जाईल, नवीन काहीतरी मिळेल. त्यामुळे हाही जेव्हा आपण आपल्याला पैशांचा व्यवहाराच्या गोष्टी येतात त्यावेळी तुम्हाला तुमची वैचारिक प्रगल्भता दाखवायची आहे. तुम्हाला कुठल्याही आलेल्या पैशांपैकी लगेच खर्च करायला जायचा नाहीये. पहिले त्याच्यातला तुम्हाला 20% इन्व्हेस्टमेंटसाठी वापरायचं आहे, 10% तुम्हाला सेव्हिंगसाठी वापरायचं आहे, आणि मग राहिलेले 70% तुम्हाला खर्च करायचे आहे. तर तुम्हाला याच्यावरून लक्षात आलं असेल की काय आहे हा 20 10 आणि 70चा नियम. आणि आज आता ताबडतोब सुरुवात करा 20 10 70 नियमांचं अवलंबन. नक्कीच लगेच सुरुवात करा आणि अनुभव घ्या स्वतः की कसं तुम्हाला त्याच्यातून होतं. कारण का आपण आजपर्यंत फक्त आणि फक्त खर्चावर लक्ष केंद्रित करतो, आणि महिन्याच्या शेवटला म्हणा किंवा काय आपण रडत असतो, किंवा आजकाल तर मधल्या 15 20 दिवसातच आपल्याकडे आलेले पैसे संपतात असं आपल्याला दिसतं. त्यामुळे त्याच्यावरती आपण एखादा व्हिडिओ नंतर करू की तुम्हाला तुमच्या गरजा कुठल्या ह्या तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे. आवश्यक गरजा कुठल्या आणि अनावश्यक गरजा कुठल्या यावर आपण एक व्हिडिओ करूया नक्की. पण आज लक्षात ठेवा 20 10 70चा नियम, आणि सुरुवात करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.